नमस्कार मित्रांनो, मी विकास कांबळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आम्ही आज परिवारासह महडचे दर्शन घेण्यासाठी आलो आणि पहिल्यांदाच नक्ष आणि माझे वडील, आई आणि मिसेस हर्षदा, आयुष, नक्ष पहिल्यांदाच आले आहेत। आम्ही आलो एक दोन तीनदा येऊन गेलो, दर्शन घेऊन गेलोय, परंतु आई वडिलांसोबत पहिल्यांदाच मी इकडे पाली आणि महडचा गणपती करतोय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, वरद विनायक म्हणजे महडचा गणपती रायगड जिल्ह्यातील गणपती देऊळ आहे। अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महडचा वरद विनायक ओळखला जातो। या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते। हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे। हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते। गणेश येथे वरद विनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा या रूपात राहत असे। येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौंडकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली। पुढे 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव हिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले। या देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तीच्या मूर्ती आहेत। 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे। कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे। पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो। असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटत आहे। मित्रांनो, वरद विनायक हा अष्टविनायकापैकी चौथा गणपती आहे। हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात। श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळसही आहे। कळसावर नागाची नक्षी आहे। या मंदिरा संदर्भात एक प्रसिद्ध कथा आहे। एका भक्ताला स्वप्नात देवाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली। त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व ती मूर्ती मिळाली। ती त्या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होती। मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडीचीही आहे। इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात मंदिर बांधले गेले। असे हे देवस्थान रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली व खालापूर दरम्यान आहे। मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो। मुंबई महड अंतर 83 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।